पूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करते आणि वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये जाऊन जागृती करणं. सगळ्यात महत्त्वाचं, कुणी जरी मनात आणलं तरी संविधान बदलू शकत नाही आणि संविधान कसं बदलू शकत नाही याची जागृती करणं, लोकांपर्यंत हे विषय पोहोचवणं हा मुख्य उद्देश याच्यातला आहे. आणि संविधान तयार झालंय म्हणजे असंच तयार झालं नाही, आणि संविधानावरच आपला देश चालतो आणि हा देश चालायचा असेल तर संविधानावरच चांगल्या पद्धतीने चालू शकतो. या माध्यमातून जागर केला जाईल. अशा म्हणजे वेगवेगळे समाजातले घटक असतील, त्यांना भेटणं असेल, मान्यवरांचे विचार घेतले जाणार आहेत. आणि या सगळ्या संदर्भात आपल्या शहराची एक समिती स्थापन केली. या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला जाईल 17 ऑगस्टला. मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की बुधवार पेठमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. म्हणजे ही यात्रा बुधवार पेठेत जाईल, त्याचा समारोप शहराचा तिथं होईल की जेणेकरून सगळे विचारवंत तिथं आपले विचार मांडतील, काही गुणवंतांचा तिथं सत्कार होईल आणि त्यानंतर ती यात्रा पुढच्या मार्गस्थ होईल, कोल्हापूरसाठी जाण्यासाठी मार्गस्थ होईल. तर धाराशिवला जाणार आहे. तरी माझी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती की जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि हे विचार ऐकण्यासाठी यावं, अशी आपल्या सगळ्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने विनंती करतो. राज्य समितीमध्ये ती आपल्याला सगळे यादी देतो, साधारणपणे 25 जणांची. नाही, सगळ्यात महत्वाचं आपण लक्षात घेतलं पाहिजे की मतं मिळवण्यासाठीची ही रॅली नाही. संविधान कुणीही मनात आणलं तर बदलू शकत नाही. संविधान बदलायचं असेल तर काय करावं लागतं? संविधान कुठल्याही पक्षाने मी बहुमतात आलो आणि ती बदलू शकतो असं होऊ शकत नाही. हे जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि हा देश संविधानावरच चालू शकतो हे ठामपणे सगळ्यांना पटवून देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. याच्यात मतं मिळावी किंवा मतासाठी हे सगळं होतंय हे पहिल्यांदा आपण डोक्यातनं काढून टाका. पण या निवडणुकीत आम्हाला जो अनुभव आला की भाजप संविधान बदलणार म्हणजे, आणि आम्हाला बरेच नेरेटिव्ह सेट झाला, तुम्ही याला उत्तर दिलं नाही असं अनेक जण म्हणले, पण आमच्या मनात सुद्धा आलं नाही की संविधान बदलणार. म्हणजे हा एक चेष्टेचा भाग वाटला की कोणतरी म्हणतंय संविधान बदलणार, असं होऊ शकत नाही. म्हणून आम्ही ते तेवढं मनावर घेतलं नाही, कारण हे होऊ शकत नाही. संविधान कोणी म्हणजे वारंवार फडणवीस साहेब सांगत होते की कुणाचा बाप सुद्धा संविधान बदलू शकत नाही, हे वारंवार सांगत होते. आम्हाला त्या पद्धतीने वाटत होतं, पण आता असं वाटतंय की या निकालानंतर की याची जागृती कुठेतरी व्हायला पाहिजे की संविधान बदलू शकत नाही. कारण हे संविधान पुढे आपला कितीतरी वर्ष देश या संविधानावरच चालणार आहे. त्याच्याबद्दलच्या अशा अफवा म्हणजे जनतेत पसरू नये याच्यासाठी ही यात्रा आहे. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.